आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सिंपलसे चॉकलेट केकची रेसिपी. खूपच सिंपल, स्वादिष्ट आणि इझी रेसिपी आहे बनवण्यासाठी आणि खूप सुंदर टेस्ट आहे आणि तो पण विदाऊट एक एगलेस आणि विदाऊट ओव्हन बनवणार आहोत आपण. कढईमध्ये बनवणार आहोत आजचा केक आपण चॉकलेट केक. खूपच सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी बनतो. तर रेसिपी आवडली आमची तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर चला फटाफट सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी हाफ कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा आपण घालूयात व्हिनेगर किंवा लिंबूचा रसही वापरू शकता तुम्ही आणि त्याला मिक्स करून आता साईडला ठेवूयात. आता इथे मी घेतलेलं आहे 1.5 छोटा चमचा आपण घेतलेला आहे कॉफी पावडर आणि त्याच्यामध्येच 1.5 चमचा मोठा टेबलस्पून आपण घेतलेला आहे कोमट पाणी आणि ते पण मिक्स करून ठेवूयात. इथं फटाफट आपली कढई गरम करायला ठेवूयात. त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आपलं खाण्याचं आणि त्यावरती एक डिश ठेवून त्याला कव्हर करून 10 मिनिटासाठी आपण गरम होऊ देऊयात. इथं मोल्ड रेडी करूयात. 6 इंचेसचा मोल्ड घेतलेला आहे मी आणि त्याला तेलाने चारी बाजूनी ग्रीस करून घेऊयात. त्याच्याबरोबरच बटर पेपर लावतीये. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही नॉर्मल मैद्याने डस्ट करून घेऊ शकता. आता ह्याला आपण साईडला ठेवूयात. आता घेऊयात आपण बॅटर बनवायला. इथं घेतलेलं आहे मी 1/3 कप ऑइल घेतलेलं आहे, 1/3 कप दही घेतलेलं आहे आणि हाफ कप पावडर शुगर आणि 2 टेबलस्पून, हाफ कप आणि 2 टेबलस्पून अशी पावडर शुगर घेतलेली आहे. याला सर्वाला चांगलं मिक्स करून घेऊया फ्लफी आणि एरी होईपर्यंत. त्याला छान मिक्स फेटून घेऊयात. आता हे रेडी झालं की फ्लफी झालं की आपण त्यात चाळण ठेवायची. त्याच्यात घालायचं 1 कप मैदा, 1/4 कप कोका पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 पिंच ऑफ सॉल्ट. थोडंसं सॉल्ट घालायचं आहे आणि त्याला आता स्पॅच्युलाने कट अँड फोल्ड मेथडनी आपण मिक्स करून घेणार आहोत ताकी ओव्हर मिक्स होऊ नये म्हणून आपलं बॅटर. म्हणून आपण हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व गोष्टींना एकत्र. आणि हे पहा आता हे सर्व मिक्स झालं की आपण जे कॉफीचं मिक्स करून ठेवलं होतं ते ॲड करूयात. जर इथं तुम्हाला कॉफीचं फ्लेवर आवडत नसेल ह्याच्यामध्ये तर ते ऑप्शनल आहे, टोटली स्किप करू शकता. पण चॉकलेटमध्ये कॉफी मिक्स केल्यानंतर चॉकलेटचं फ्लेवर एन्हान्स होतं तर नक्कीच घाला, मी सजेस्ट करेल. आणि आता आपण दूध ॲड करूयात. आपण जे साईडला ठेवलं होतं व्हिनेगर घालून आता ते छानपैकी कडल झालेलं आहे. आता त्याला थोडं थोडं करून ॲड करून आपलं बॅटर मिक्स करत जाऊयात आपण. एकदम स्मूथ फ्लोई बॅटर बनवायचं आहे आपल्याला. हे बघा आपलं बॅटर एकदम रिबिन सारखं रेडी झालेलं आहे. आता मोल्डमध्ये घालून घेऊयात पूर्ण बॅटर. मोल्डला 2-3 वेळा टॅप करूयात छानपैकी, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर निघून जातील. आता आपली कढई ही छान गरम झालेली आहे. हळूवर आपण आपला मोल्ड त्यामध्ये ठेवूयात, वरनं कव्हर करूयात आणि 35 ते 40 मिनिट मंद मीडियम टू लो फ्लेमवर बेक होऊ देऊयात. 40 मिनिटानंतर बघा आपले टूथपिक क्लिअर येते म्हणजे आपला केक बेक झालेला आहे. आता त्याला काढून आपण वायर रॅकवर ठेवूयात. 40 मिनिट्स लागले मला, 40 मिनिटं. आता त्याला आपण वरनं एक कापड घालून नॅपकिन घालून कव्हर करून ठेवूयात कारण की त्याची वरची सरफेस कडक नको व्हायला म्हणून. आता थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. इथं आपण घेऊयात 1 कप नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम आहे ही. त्यामध्येच 1/4 कप आपण घालूयात पावडर शुगर, 1/4 कप आपण घालूयात कोको पावडर आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आधी. इलेक्ट्रिकल बीटर डायरेक्टली सुरू नाही करायचं, नाहीतर सगळी पावडर शुगर आणि कोका पावडर बाहेर किचन ओट्यावर सगळं घाण करेल, सगळीकडे उडेल. त्यामुळे आधी असं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपण सर्व मिक्स झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिकल बीटर सुरू करणार आहोत. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल बीटर नसेल तर तुम्ही विस्कनेही करू शकता. थोडा टाईम जास्त लागेल पण त्याच्यानेही होतं. तर आपण आता त्या क्रीमला छानपैकी बीट करून घेऊयात स्टिफ पीक येईपर्यंत. आता हे पहा आपली क्रीम रेडी आहे. स्टिफ पीक आलेले आहेत क्रीमला.
आता मी तुम्हाला बाउल उलटं करून दाखवते. हे पहा, आपली क्रीम कुठनंही मेल्ट होत नाहीये, म्हणजे आपली क्रीम एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर आता क्रीमला आपण थोड्या वेळेसाठी ठेवूयात फ्रीजमध्ये, जोपर्यंत त्याचा वापर नाही करत आहे तोपर्यंत. तर चला आता आपण पुढे, इथं मी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून पावडर शुगर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण थोडं पाणी घालून शुगर सिरप पण रेडी करून घेऊयात. शुगर सिरप ही रेडी करून घेतलेला आहे आपण. आता त्याला छान साखर वितळेपर्यंत मिक्स करा पाण्यामध्ये. आणि आता त्याला आपण ठेवून देऊया साईडला आणि आता पुढची तयारी करूयात. आपला केकही गार झाला असेल. चला आता डिमोल्ड करून घेऊयात त्याला. बाजूने हळू सुरी फिरवत फिरवत त्याला लूज करून घ्यायचं आहे आणि असं उलटं करून त्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. हे पहा, आपला केक किती सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे. आता त्याला मी 3 लेयर्समध्ये कट करून घेते. हे पहा, किती जाळीदार, आतनं किती मस्त झालेला आहे केक. बघूनच कळतं लगेच टेक्स्चर की केक किती छान झालेला आहे, सॉफ्ट एकदम. आता क्रीम घेऊन मी पायपिंग बॅगमध्ये घेते क्रीम, तशीही लावू शकता तुम्ही. इथं मी केक बेसवरती क्रीम लावली आहे थोडी आधी. त्याच्यावर केकचं आपलं केक ठेवायचं आहे, त्याच्यावरनं शुगर सिरप लावून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. सगळीकडे शुगर सिरपनी सोक करून घ्यायचं आहे केकला आणि मग वरनं क्रीम लावून व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण स्पॅच्युलाने. सगळीकडे इव्हनली स्प्रेड करून घेऊयात आपण. चला आता दुसरी लेयर लावूयात. सर्व तसंच रिपीट करायचं आहे आपल्याला सर्व गोष्टी. परत स्प्रेड करून घेऊयात, मग तिसरी लेयर लावूयात. त्याला पण शुगर सिरप आणि क्रीम लावून आपण पूर्ण केकला आपण क्रीम लावून कव्हर करणार आहोत. आता बाजूने लावून घेऊयात आपण क्रीम. हे बघा, मी पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे. आता छानपैकी केकला कव्हर करून घेतलेलं आहे. आता ह्याला थोडा वेळासाठी आपण ठेवूयात फ्रीजमध्ये, थोड्या वेळ क्रीम सेट होण्यासाठी. तोवर आपण करूयात चॉकलेट गनाश. इथं मी 100 ग्राम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि 70 ml मी घेतलेलं आहे फ्रेश क्रीम. त्याला मिक्स करून घेऊयात आणि डबल बॉयलरच्या मेथडनी करू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये पण तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता. तर इथे मी डबल बॉयलर घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण घालूयात बटर आणि चांगलं मिक्स करत त्याला हलवत आपण त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. दोन्हीला मिक्स करून घ्यायचं आहे, चॉकलेटला आणि क्रीमला. एकदम स्मूथ आपलं गनाश रेडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. आता हे पहा, आपलं चॉकलेट गनाश बनून रेडी आहे. थोडा वेळ गार होऊ देऊयात. तर हे नॉर्मली हलवलं की लगेच गार होतं हे थोड्या वेळात. आता इथे चॉकलेट गनाशला ठेवूयात बाजूला. तर आपण आपला केकही मी फ्रीजमधनं आणलेला आहे बाहेर. आता त्याच्यावर आपलं गनाश घालूया. गनाश ही नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे. आता वरनं फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये आहे. तर चला आपण गनाश पोर करूयात आणि सगळीकडनं लावून घेऊयात केकला. स्प्रेड करून घेऊयात गनाश आपला चॉकलेट केकवर. हळूहळू करत आपण सर्वीकडनं केकला गनाश लावून घेणार आहे चारी बाजूनी. आता हे पहा, मी चॉकलेट केकला पूर्ण गनाशनी कव्हर केलेलं आहे. चला आता मी अर्ध्या तासासाठी केकला फ्रीजमध्ये ठेवतीये गनाश सेट होण्यासाठी. त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करूयात. आता अर्ध्या तासानंतर मी केक बाहेर काढून आणलेला आहे आणि थोडंसं गनाश राहिलं होतं, त्याला पायपिंग बॅगमध्ये घालून याचं डिझाईन करून घेते. तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही तसं करू शकता. आणि वरती थोडेसे गोल्डन पर्ल्स लावते इडेबल आणि साईडनी चॉकलेट्स स्प्रेड करते थोडंसं.
चॉकलेट शेविंगचं आहे ते. हे पहा आपला केक बनवून रेडी आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा केक रेडी झालेला आहे आपला, एकदम चॉकलेटी. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करून आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली. तर पुन्हा भेटू. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.